नमस्कार शिक्षक मित्रांनो, श्रवण, भाषण, वाचन आणि लेखन ही भाषा शिक्षणाची महत्त्वाची 4 कौशल्ये आहेत। या 4 कौशल्यापैकी आज आपण वाचन कौशल्य यावर आधारित इयत्ता दुसरीसाठी अध्ययन स्तर क्रमांक 9 परिचित मजकुरातील 3 ते 5 सोप्या शब्दांनी तयार झालेली लहान वाक्ये वाचतो। यावर वेगवेगळ्या कृती आपण आज पाहणार आहोत। तर आज आपण कृती क्रमांक 1 बघणार आहोत। चित्रावरून वाक्य वाचा। यामध्ये काय करायचे, शिक्षकांनी एक कोणत्याही प्रकारचे एक चित्र घ्यायचं आहे, पण चित्र घेताना एक काळजी घ्यायची आहे, ते चित्र विद्यार्थ्यांना लवकरात लवकर लक्षात येईल असे एक चित्र घ्यायचे आहे व चित्रावरून जो काही वर्णन असेल चित्रामध्ये त्या चित्राच्या वर्णनाचा एक वाक्य खाली लिहायचे आहे। जसं की एक झाड आहे आणि झाडाखाली एक मुलगा बसलेला आहे, त्या चित्राखाली एक वाक्य लिहायचे आहे, मुलगा झाडाखाली बसला आहे। ह्या वाक्याचे वाचन विद्यार्थ्याकडून करून घ्यायचे आहे। म्हणजे यामुळे काय होईल की विद्यार्थी चित्र पाहतील आणि चित्रामधील जो काही मजकूर आहे खाली त्या दोन्हीचं काय करतील, ते संबंध जोडण्याचा प्रयत्न करून त्या वाक्याचे वाचन करतील। अशा प्रकारे आपण 1-2 उदाहरणे आणखीन पाहू। हे एक चित्र आहे, मुलगी आहे, ते एक सायकल चालवत आहे आणि त्याच्या खाली एक आपण वाक्य घेतले आहे, मुलगी सायकल चालवत आहे। मुले आहेत, मैदानावर फुटबॉल खेळत आहेत, हे या चित्रावरून आपल्याला लक्षात येते। आणि त्या चित्राखाली एक वाक्य आहे, मुले मैदानावर फुटबॉल खेळत आहेत। अशाच प्रकारचे आणखीन एक चित्र आहे, त्या चित्राखाली लिहिले आहे, चिमणी घरटे विणत आहे। अशा प्रकारे विविध चित्र घेऊन आपण त्या चित्राच्या खाली चित्रामध्ये जे काही वर्णन आहे त्याप्रमाणे एक वाक्य खाली लिहायचे आहे आणि त्या वाक्याचे वाचन विद्यार्थ्याकडून करून घ्यायचे आहे। यावरून विद्यार्थ्यांना काय होईल, वाक्य आणि चित्राचा संबंध जोडून वाक्याचे वाचन करतील। यामुळे वाचन कौशल्य तर सुधारेलच आणि चित्राचे निरीक्षण कशा प्रकारे आणि त्याच्यामध्ये काय आहे याचा पण विद्यार्थी बोध घेतील। अशाच प्रकारे आता आपण एक दुसरी कृती बघूया। कृतीचं नाव आहे वाक्य शोधा व वाचा। यामध्ये शिक्षकांनी काय करायचे, फळ्यावर अशा विविध प्रकारचे 3 ते 5 सोप्या शब्दांनी तयार झालेली वाक्ये लिहायची आहेत। पण वाक्य लिहिता वेळेस एक काळजी घ्यायची आहे की विद्यार्थ्यांच्या दैनंदिन परिचयातील असलेले शब्द इथे घ्यायचे आहेत। अशा प्रकारचे 3 ते 5 वाक्य लिहिल्याच्या नंतर त्या 5 वाक्यापैकीच एखादे वाक्य फळ्यावरील वाचून सांगायचे आहे। जसं की मी आकाशात पतंग उडवतो। पण हे वाक्य सांगितल्यानंतर विद्यार्थ्यांना सांगायचे आहे की ह्या 5 वाक्यापैकी मी जे सांगितले ते वाक्य शोध व त्या वाक्याचे वाचन कर। अशा प्रकारे आपण विविध वाक्ये घेऊन व विद्यार्थ्यांना ते वाक्य सांगून ते शोधून त्या विद्यार्थ्यांकडून वाचन करून घेता येईल। या कृतीमुळे विद्यार्थ्यांमध्ये शोधक वृत्ती वाढीस लागून वाचन कौशल्याचा विकास आपणास करून घेता येईल। या कृतीचा दुसरा टप्पा म्हणजे शब्द शोधा व वाक्य वाचा। जसे की असे शिक्षकांनी 2 ते 3 वाक्ये लिहायचे आहेत व लिहिलेल्या वाक्यापैकी त्या वाक्यातला कोणताही एक शब्द विद्यार्थ्यांना सांगायचा आहे व त्यांना म्हणायचे आहे, जसं की पिसारा। पिसारा शब्द असलेल्या वाक्याचे वाचन कर। विद्यार्थी एक प्रकारे 2 ते 3 वाक्य वाचन करेल किंवा त्याच्या जर लक्षात आले तर सरळ एकाच वाक्याचे वाचन करून तो पिसारा या शब्द शोधून काढेल व मोराचा पिसारा सुंदर असतो या वाक्याचे तो काय करेल, वाचन करेल। ही कृती म्हणजे गुप्तहेर प्रमाणे आहे। जसे की विद्यार्थी गुप्तहेर बनून शब्द शोधतील व त्या वाक्याचे वाचन करतील। यामुळे विद्यार्थ्यांना वाचन कौशल्याचा विकास होईल व त्यांना वाचनामध्ये आवड निर्माण देखील होईल। या कृतीवरच आधारित आपण विविध उदाहरणे बघूया। जसे की हे 3 वाक्य आहेत, ह्या 3 वाक्यापैकी एक शब्द विद्यार्थ्यांना सांगायचा आहे। जसं की आजारी। विद्यार्थ्यांना म्हणायचं आहे की आजारी शब्द असलेल्या वाक्याचा शोध घेऊन तो वाक्य काय कर, वाच। यामुळे विद्यार्थी काय करेल, फक्त आजारी हा शब्द तर शोधतो पण बाकीच्या पण वाक्याचे वाचन तो करतो। कशामुळे, कारण त्यांना त्या आजारी ह्या शब्दाचा शोध घ्यायचा असतो। यामुळे फक्त आणि फक्त एकच शब्द न शोधता किंवा न वाचता तो काय करेल, बाकी सुद्धा वाक्याचे वाचन करेल। यामुळे काय होईल, त्याच्यामध्ये वाचनाची आवड निर्माण होईल व त्याला एक कुतूहल निर्माण होईल।
यामुळे आपण वाचन कौशल्याचा आपण विकास करून घेता येईल। आता ह्या आकृतीमध्ये काय करायचे आहे, सुरुवातीला 3 वाक्य घ्यायचे आहेत आणि नंतर वाक्याची संख्या काय करायची, वाढ करायची आहे। त्यामुळे काय होईल, विद्यार्थ्यांना सहज त्या शब्दाचा शोध घेता येणार नाही। यामुळे विद्यार्थ्यांना जो सांगितला तो शब्द शोधण्यासाठी दुसरे अजून 1-2 वाक्य सुद्धा वाचन करावे लागतील। जसे की ह्या उदाहरणामध्ये रांगोळी हा शब्दाचा शोध घे व तो शब्द असलेल्या वाक्याचे वाचन कर। विद्यार्थी काय करेल, रांगोळी ह्या शब्दाचा शोध घेण्यासाठी बाकीचे सर्व वाक्य वाचेल आणि रांगोळी हा शब्दाचा शोध घेऊन मोहिनी सुंदर रांगोळी काढते या वाक्याचे तो काय करेल, वाचन करेल। या कृतीमुळे विद्यार्थ्यांमध्ये निरीक्षण क्षमता व शोधक वृत्ती विकसित होईल व त्यांना वाचनाची आवडही निर्माण होईल व विद्यार्थ्यांमध्ये वाचन कौशल्याचा विकास करून घेता येईल। ह्या कृतीमध्ये आपणाला अशा प्रकारे विविध वाक्ये घेऊन म्हणजेच वाक्याची संख्या वाढवून शब्द शोधा व वाक्य वाचा ही कृती आपणाला घेता येईल आणि यामुळे विद्यार्थ्यांचा जास्तीत जास्त वाक्य वाचण्याचा सराव करून घेता येईल।